नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बिग कॅम्पस स्टडीमध्ये। तर मित्रांनो, नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि ही जाहिरात जी आहे महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मुंबईची आहे। तर मित्रांनो, अतिशय दर्जेदार पद आहे खाजगी सचिव आणि स्वीय सहाय्यकचं। तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नंतरचा जो व्हिडिओ असेल मित्रांनो, जाहिरात असेल तर त्याचं नोटिफिकेशन आज सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। तर पहा जाहिरातीमध्ये काय म्हटलं आहे। तर महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मुंबई कार्यालयातील खालील पदे कंत्राटी तत्वावर 11 महिन्याकरिता भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी दिनांक 5/12/2024 पर्यंत प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। तर मित्रांनो, अर्जाचा नमुना ही या PDF मध्ये आहे आणि कसा मित्रांनो अर्ज आहे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जरी मित्रांनो अर्ज ही पूर्ण PDF पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर देत आहे WhatsAppचा, त्यावरती तुम्ही हाय टाका मित्रांनो, तुम्हाला PDF मिळेल। तर अर्ज करण्याचा पत्ता पहा। प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉक्टर V.B. गांधी रोड, काला घोडा फोर्ट, मुंबई। तर मित्रांनो हा पत्ता आहे। तर या पत्त्यावरती तुम्ही अर्ज करायचा आहे आणि अर्ज कसा करायचा आहे त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे। पहा पदाचे नाव खाजगी सचिव। तर यासाठी 3 जागा आहेत आणि एकत्रित मासिक वेतन 1,10,000 आहे। तर दुसरे जे पद आहे तर स्वीय सहाय्यक आणि यासाठी 1 जागा आहे आणि 90,000 यासाठी पेमेंट आहे। तर पात्रता पहा, खाजगी सचिवसाठी काय लागणार आहे। तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि विधी पदवीधारकास प्राधान्य देण्यात येईल। तर इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट आणि मित्रांनो तुम्हाला टायपिंग लागणार आहे, लघुलेखन लागणार आहे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये, त्यासाठी हा क्रायटेरिया दिलेला आहे। तर MSCIT प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आणि उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि केंद्रीय प्रशासन न्यायाधिकरणामधील खाजगी सचिव या पदावर 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तुम्हाला। तर या पदावर नेमणूक झाल्यास अपीलीय न्यायाधिकरणाच्या न्यायिक कामामध्ये श्रुतलेखन घेणे क्रमप्राप्त राहील। तर मराठी लघुलेखनामध्ये जर निर्देश केलेल्या पात्रतेचे आवश्यक उमेदवार मिळाले नाही तर अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना इंग्रजी लघुलेखन व टंकलेखनामध्ये उत्कृष्ट कामगिरी असेल अशा उचित उमेदवारांना माननीय अध्यक्षांना काही अटी व शर्ती शिथिल करण्याचा अधिकार राहील। तर लघुलेखन चाचणी, तर यामध्ये तुम्हाला इंग्रजी लघुलेखन परीक्षा 70 गुण असेल, मराठी लघुलेखन परीक्षा 10 गुण असतील आणि मौखिक मुलाखत तुम्हाला 20 गुणांची असेल। तर स्वीय सहाय्यकसाठी पहा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट व मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि MSCIT प्रमाणपत्र लागेल। तर उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामधील खाजगी सचिव या पदावर 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। तर या पदावर नेमणूक झाल्यास अपीलीय न्यायाधिकरणाच्या न्यायिक कामामध्ये श्रुतलेखन घेणे क्रमप्राप्त राहील। तर मराठी लघुलेखनामध्ये जर निर्देश केलेल्या पात्रतेचे आवश्यक उमेदवार मिळाले नाही तर मग अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना इंग्रजी लघुलेखन व टंकलेखनामध्ये उत्कृष्ट कामगिरी असेल अशा उचित उमेदवारांना माननीय अध्यक्षांना काही अटी व शर्ती शिथिल करण्याचा अधिकार राहील। तर लघुलेखन चाचणी, इंग्रजी लघुलेखन परीक्षा 70 गुण, मराठी लघुलेखन परीक्षा 10 गुण व मौखिक मुलाखत 20 गुण असतील। तर टिप पहा, इथे काय दिलेलं आहे। मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि शैक्षणिक अर्हता, अनुभव, टंकलेखन, संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज बाद ठेवण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी। अर्जदारांनी आपले अर्ज पोस्टाने, कुरिअर किंवा वैयक्तिक दिनांक 5/12/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही आणि ते बाद ठरवण्यात येतील। तर अर्ज पाठवताना अर्जदाराने पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे हे ठळक अक्षरात लिहावे। तर निवड झालेल्या उमेदवारांची मित्रांनो सुरुवातीची नियुक्ती ही 11 महिन्याच्या कालावधीकरिता असेल। तदनंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पुढील कालावधीकरिता म्हणजे 2 वेळा 11 महिन्याची
पुनर्नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल। जर तुमचं मित्रांनो काम पाहून नंतर 11 महिन्याची पुनर्नियुक्ती देखील होईल। तर महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण मुंबईमधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात। तर मित्रांनो चांगलं दर्जेदार पद आहे आणि हा अर्जाचा नमुना आहे। तर अर्जाचा नमुना पहा, इथे असा मित्रांनो अर्ज करायचा आहे, विषय टाकायचा आहे, या पदासाठी अर्ज असा मित्रांनो फॉर्म भरायचा आहे, अर्जदाराचे संपूर्ण नाव, जन्मतारीख। तर अशा पद्धतीचा अर्जाचा नमुना आहे आणि तुम्हाला वरील मित्रांनो पत्ता हे दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे। तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, शैक्षणिक अर्हता, अनुभव, टंकलेखन ह्याची मित्रांनो ही टीप दिलेली आहे। आणि निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची नियुक्ती 11 महिन्यांच्या कालावधीकरिता असेल, हे मित्रांनो टीप दिलेली आहे। तर अर्ज पाठवताना अर्जदाराने पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे हे ठळक अक्षरात लिहावे। तर महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण मुंबईमधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात। तर नक्की मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि एक मित्रांनो चांगले दर्जेदार पद आहे यामध्ये तर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा। आणि मित्रांनो व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।